राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार बापू पटारे सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. खरं तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते यांच्यासोबत तुमचा वाद झाल्याच्या नंतर तुमच्यावरती गुन्हा दाखल झाला. आज पहिल्यांदाच गुन्हा नोंद झाल्याच्या नंतर तुम्ही शरद पवारांची भेट घेतली आहे. काय चर्चा झाली तुमची? काही चर्चा नाही आहे, राजकीय आमची चर्चा होती, बाकी काही नाही आहे. आणि साहेबांनी विचारलं की परवा काय घडलं होतं, तर त्यांना सांगितलं की काही नव्हतं. मी एका मेजरच्या गुच्छ द्यायला गेलो होतो, त्याचा सेवापूर्तीच्या कार्यक्रमाला. कुठलाही काय विषय नव्हता. अचानक बंडू खांदवे नावाच्या इस्माने मी त्याला म्हटलं की ज्याला काय राजकारण करता, राजकारण कशाला करता असं. त्याच्यावर तो मला धावून आला, माझे गचरणे धरले. मी आणि फक्त बॉडीगार्डच होतो दोघं. आणि धरल्यावर मी ते बॉडीगार्ड आणि माझा ड्रायव्हर उतरला, त्याला सोड म्हणून तो ऐकत नव्हता. त्यांच्यात झटापटी झाली, बाचाबाची. आणि ते झाल्यानंतर मी ते गुच्छ द्यायला आतमध्ये गेलो, तोपर्यंत त्याने त्याच्या लोकांना तिथं बोलून ते इतक्या 2 मिनटात ते लोक कसे आले माहीत नाही आहेत. आणि तेवढंच त्यांची बाहेर त्याला मारलं. आणि मग नंतर त्यांनी पोलीस कंप्लेंट वगैरे दिली आणि चेन चोरीचे वगैरे खोटे खोटे आरोप केले. आता चेन चोरीला तिथं मी काही चेन चोरी करणार नव्हतं. माझा ड्रायव्हरला तर त्यांनी मारलं होतं, उलटी त्याचीच चेन गेली, त्याचेच पैसे गेले. आणि त्यांना मारायचा प्रश्नच नव्हता काय, कारण त्यांचं गाव होतं, आमचा काही संबंध नव्हता. आम्ही 3घच जण होतो. बॉडीगार्ड तर सरकारी होता, त्यामुळे त्याचा काही प्रश्न नव्हता. म्हणजे खोटे आरोप करून नंतर की बाबा त्यांचे लोक आले ना मला मारहाण केली. तो इथं नव्हता बी, तो बाहेर गेलेला होता. आणि 1-1.5 तासानंतर आमच्या गावातले कार्यकर्ते मला मारहाण झाली अशी बातमी पेपरला आल्या, आपलं मीडियाला, इलेक्ट्रॉनिक मीडियाला आल्यानंतर मुलं तिथं आली की काय झालं बघायला. आणि त्यावेळेस तो खोटं सांगतो की माझी चेन गेली, माझं असं केलं. तर खोटा गुन्हा दाखल केला होता. म्हणजे त्यांनी आता खोटा गुन्हा दाखल केला. आम्ही आमच्या एका भावाचा मुलगा येत असताना त्याला मारहाण झाली 1-1.5 तासांनी त्यांच्या लोकांनी. आणि शकील नावाचा माझा ड्रायव्हर होता, त्याला मारहाण झाली. आणि आम्ही कुणीही नव्हतं. आणि आम्ही काही भांडणं करणारे नाही आहे. आमचं रेकॉर्ड आहे की भांडणं करणारं म्हणून आमचं कुठेही नाव नाही आहे. त्यांचं रेकॉर्ड आहे ते सर्वांना माहिती आहे. आपण एकंदरीत बघतोय की सध्या पुण्यातली परिस्थिती बघितली तरी काल तुम्ही विश्रांतवाडीच्या चौकामध्ये आंदोलन केलेलं होतं. विश्रांतवाडी पोलीस स्टेशन चौकीमध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा पोलिसांनी साधा निवेदन स्वीकारलं नाही, गुन्ह्याचं नोंद करण्याचं तर बाजूलाच राहिलं. पण सातत्यानं पुण्यातली बघितली परिस्थिती, जे गुन्हेगारी क्षेत्र वाढतंय आणि याला कुठेतरी राजकीय वरदहस्त सत्ताधाऱ्यांकडून मिळतंय का? नाही, ते म्हटले की आम्ही वरिष्ठ इथं नाही आहेत, आम्ही घेऊ शकत नाही. परंतु आम्ही सगळ्यांनी आग्रह धरला की आमची कंप्लेंट घ्या तुम्ही. आम्ही कंप्लेंट द्यायला आलो, आम्ही निवेदन द्यायला आलेलो नाही आहे. मग त्यांना लेखी आमच्या एका वकिलांनी लिहून दिलं. त्याच्यावर त्यांनी लिहून दिलं की आम्ही कंप्लेंट करून ते 0नी ते दिल्लीला पाठवू असं बोलले. अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी एक वक्तव्य केलं आहे की आता जो दिवाळी येतोय, दिवाळीमध्ये फटाके जे आहेत ते फक्त हिंदूंकडून घ्या, मुसलमानकडून घेऊ नका, कारण मस्जिदी बसून हिंदूवरती हल्ले होते, असं एक वक्तव्य वादग्रस्त केले त्यांनी. हे मला माहीत नाही आहे, मी नव्हतो, काल बाहेर होतो, त्यामुळे मला माहीत नाही. एकंदरीतच हे होते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार बापू पटारे. गुन्हेगारी हे क्षेत्र आमचं नाही, मारहाणीचं क्षेत्र आमचं नाही, अशी प्रतिक्रिया जी आहे ते बापू पटारे यांच्याकडून पाहायला मिळते. कॅमेरामॅन रोहित सूर्यवंशी सोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.